ही भाजी तुम्हाला नक्की आवडणार अशीच आहे। नमस्कार, मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे। तर आज आपण बघणार आहोत ही ओल्या काजूची भाजी। तर मी तुम्हाला सांगितलेलं की हे ओले काजूची भाजी आपण बनवलेली आहे, पण हे ओले काजू आपण आणले कुठून? तर आपण जी गणपतपुळेची जी ट्रिप झालेली आहे, वन डे ट्रिप, त्याचा व्लॉग तुम्ही आपल्या चॅनलवरती बघितला असेल। तर तिथंच आपल्याला ही काजूची छान छान झाडं दिसलेली आहेत आणि तिथंच आपण हा व्हिडिओ केलेला आहे। तर तुम्ही बघू शकताय काजू लागलेले आहेत छान छान। तर आपण हे काजू तिथल्या झाडाचे तोडून आणलेले आहेत आणि त्याचीच आपण मस्त अशी ही ओल्या काजूची भाजी बनवलेली आहे। काजूचं झाड बघितलेलं, तर पहिल्यांदा त्याला हे काजूचे जे बी लागलेले आहेत ते बघून तर असलं भारी वाटते आपण ज्या वेळेला समोर बघतोय। तर खरंच मस्त आहे झाड पण, आणि त्या झाडाला सुद्धा खूप छान, आता हे तर तुम्ही बघू शकता हा फोटो कसला भारी फोटो वाटतोय। त्याच्यावरती जे लाल कलरचं आहे तर त्याला बोंड म्हणतात, ते आपण असंच धुवून खाऊ पण शकतो। आणि त्यानंतर जो खाली जो बी आहे तोच आहे काजू। तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपण मस्त असे तिथले काजू आणलेले आहेत। आणि आता ह्या काजूच्या बिया आपण कट करून त्याच्यामधून आपण काजू बाहेर काढणार आहोत। तर ते काजू ओला, म्हणजेच तो ओला काजू असतो, तर तो वाळवल्यानंतर आपण जे ड्रायफ्रुट्स खातो त्यातला काजू बनतो, म्हणजे तो काजू। तर या पद्धतीने हाताला तेल लावून वगैरे यातले आपण हे असे काजू काढायचे असतात। तर या पद्धतीने आम्ही काढून घेतलेले आहेत काजू। काढायला थोडासा त्रास पडतो, पण त्याची जी टेस्ट येते त्यानंतर आपण भाजी बनवल्यानंतर त्या काजूची एक नंबर। तर चला मग भाजी बनवायला आपण सुरू करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे। तर कढईमध्ये तेल टाकायचं, तेल छान गरम होऊ द्यायचं आणि तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपण टाकले, तर तेल छान गरम झालं त्याच्यामध्ये मोहरी टाकलेली आहे अर्धा चमचा। मोहरी तेलात चांगली तडतडली पाहिजे। तर तुम्ही बघू शकता मोहरी छान अशी तडतडली आहे। त्यानंतर मी याच्यामध्ये जिरं टाकलेलं आहे, जिरं सुद्धा अर्धा चमचाच आहे। त्यानंतर याच्यामध्ये मी कढीपत्ता टाकलेला आहे आणि त्यानंतर मी एक बारीक चिरलेला कांदा याच्यामध्ये टाकलेला आहे। तर हे छान आपण तेलात आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया। कांदा थोडासा तेलात भाजून घेऊया। तर या पद्धतीने हा मसाला छान तेलात परतून घ्यायचा व्यवस्थित। मसाला म्हणजेच की हे की जिरं, मोहरी, कढीपत्ता आहे आणि कांदा आहे, तर हे व्यवस्थित तेलात परतून घ्यायचं, कारण ह्याच्यामध्ये आपण खूप जास्त मसाल्याचा वापर करायचा नाहीये। तर कांदा आपला मस्त आता तेलात छान भाजून झालेला आहे, तुम्ही बघू शकताय। त्यानंतर मी एक टोमॅटो याच्यामध्ये थोडासा क्रश केलेला आहे, तर तुम्ही बघू शकताय, म्हणजे एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे आणि तो याच्यामध्ये ऍड केलेला आहे। तर तो सुद्धा आपण या तेलामध्ये आता व्यवस्थित परतून घेऊया। तर टोमॅटोचे खूप जास्त असे मोठे तुकडे न करता जितके तुम्हाला बारीक कट करता येतील, त्याची प्युरी पण बनवायची नाही आहे आणि खूप जास्त मोठा पण आपल्याला कट करायचा नाही। तर या पद्धतीने आता आपला टोमॅटो सुद्धा मस्त तेलात भाजून झालाय। त्याच्यानंतर मी याच्यामध्ये थोडीशी धने पावडर वापरलेली आहे आणि त्यानंतर लाल तिखट एक चमचा वापरलेली आहे। तर लाल तिखट तुम्ही थोडीशी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर हे आता आपण व्यवस्थित असं तेलात मिक्स करून घेऊया। तर हे छान आता परतून झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता याला मस्त असं तेल सुद्धा सुटलेलं आहे, साधारण 3 ते 4 मिनिटांनंतर। तर परत एकदा हे छान मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये ऍड करायचे आहेत हे काजू। तर हे काजू आपण ज्यावेळेला त्या जो तुम्हाला दाखवलेला तो हिरवा जो मोठा बी होता त्याच्या आतमध्ये हा काजूचा बी होता। तर ते काजू काढल्यानंतर आपल्याला गरम पाण्यात साधारण 2 ते 3 मिनिटाला छान उकळी येऊ द्यायची, जेणेकरून त्याला जो काही चिक वगैरे असेल तो निघून जाईल। तर त्यानंतर मी याला एक उकळी काढून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये ऍड करायचे ते काजू आपल्याला आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर हे मिक्स करून घेतले आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये 1 वाटी पाणी ऍड केलेलं आहे, तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। तर हे छान मिक्स झालेलं आहे आणि साधारण
3 ते 4 मिनिटानंतर तुम्ही बघू शकताय यातलं पाणी थोडंसं कमी झालंय. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये ओलं खोबरं बारीक केलेलं आहे, त्याची 1-2 चमचे ते 1 चमचा आपण याच्यामध्ये त्याची पेस्ट वापरलेली आहे. ओलं खोबरं बारीक करायचं आहे मिक्सरला आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे. थोडंसं जास्त वापरलं तरी सुद्धा चालेल. तर कोकणची रेसिपी आहे म्हटल्यावर त्याच्यामध्ये खोबरं हे आलंच पाहिजे, म्हणजेच ओलाणार. तर त्याच्यात मी टाकलेलं आहे. तर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि परत एकदा आपण ह्याला एक छान वाफ काढून घ्यायची. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त हे आता मिक्स झालेलं आहे आणि आपली आता ही भाजी छानशी शिजलेली सुद्धा आहे. तर या पद्धतीने आता आपण बनवलेली आहे आपली ही ओल्या काजूची भाजी. तुम्ही नक्की ट्राय करू शकता जर तुम्हाला कधीही ओले काजू मिळाले तर. त्यानंतर मी याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि त्यानंतर आपली ही ओला काजूची भाजी आता खाण्यासाठी रेडी झालेली आहे. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आपण भाजी बनवलेली आहे, तर चला मग टेस्ट करून बघूया. तर भाजी चपाती सोबत किंवा मस्त अशा गरम गरम पुऱ्यासोबत खायला एक नंबर लागते. तर भाजी एक नंबर झालेली आहे टेस्टला. तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि पुन्हा एकदा सांगते चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा अशा छान छान रेसिपीसाठी. थँक्यू.